कॉन्ट्रॅक्टरच दोषी आहे. या रोडचं काम गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे आणि त्यामध्ये वारंवार त्याला सूचना दिल्या, नोटीस दिला, सगळं केलं. प्रत्येक वेळी आदरणीय गडकरी साहेबांनी बैठका घेतल्या. सगळ्या कायद्याचा आधार घेऊन त्यानं आजपर्यंत ज्या रस्त्यामध्ये एवढं प्रचंड अडचणी निर्माण केल्या. हा ॲक्सिडेंट झाला याला कारणही कॉन्ट्रॅक्टर आहे आणि याच्या अगोदर अनेक लोकांना जीव गमवावा लागला याचंही कारण कॉन्ट्रॅक्टर आहे. या कॉन्ट्रॅक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि याला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला सोडणार नाही. अनेक ब्लॅकलिस्टेड हा वेगळा विषय आहे, तो खूप छोटी कारवाई आहे. याला कुठल्याही परिस्थितीत त्याला सोडला जाणार नाही. यामध्ये जे जे दोषी असतील MSRDCचे काही अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. डायव्हर्टर नाही, कुठं साईनबोर्ड नाही, कुठं काही नाही आहे तिथं. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीला जे जे जबाबदार आहेत त्या सगळ्यांच्यावर कारवाई. त्या रस्त्यावर अजून एक विहीर त्याच पद्धतीने आहे, 1.5 किलोमीटर अंतरावर. यापूर्वी तिथं अपघात झाला होता, पण त्याच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. विहिरीवर ज्या विहिरी आहेत त्या विहिरीच्या रस्त्याकडे असणं उचित नाही. आता असली तरी त्या ठिकाणी त्याला प्रोटेक्शन वॉल करणं आवश्यक होतं. केली जाईल. शेतकऱ्यांना याच्याच अगोदर पत्र देऊन माझी विहीर अक्वायर करा म्हणून पत्र दिलेलं होतं. त्याला कलेक्टरने उत्तर दिलंय की योग्य न्यायालयात दाद मागावी. ह्या सगळ्या अक्षम्य चुका आहेत. पहिल्यांदा जो अपघात झाला त्याची पण चौकशी होणार. बिलकुल चौकशी सगळी होईल आणि या परिस्थितीमध्ये त्याच्यावर कारवाई होईल. जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई. जिल्हाभरात अशा अनेक उघड्या विहिरी आहेत, त्याचा देखील सर्वे वगैरे काय प्रशासनामार्फत केला जाणार आहे का? तर सगळ्या कलेक्टरना सूचना दिलेल्या आहेत. ज्या ज्या रोडच्या बाजूला विहिरी आहेत त्या सगळ्या ठिकाणी प्रोटेक्शन वॉल करण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. कलेक्टरने त्या संदर्भात सर्वे करण्याच्या सूचना उद्याच सकाळपासून आपण सर्वे करतोय आणि सगळ्या विहिरी ज्या ज्या रोडच्या कडेला आहेत त्या सगळ्या विहिरी शोधून त्या विहिरीच्या ठिकाणी प्रोटेक्शन वॉल करून किंवा काही ठिकाणी विहीर बुजवावी लागली तरी बुजवायची कारवाई केली जाईल. भाऊ, त्या रस्त्याबाबत वारंवार तक्रारी केलेल्या आहेत. आता दोन्ही गावचे भाळवणी आणि तांदूळवाडीचे ग्रामस्थ आक्रमक आहेत. त्या कॉन्ट्रॅक्टरवर संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा. त्यांनी तक्रारी करून देखील लक्ष दिलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आता क्लिअर सांगितलेलं आहे की संबंधित घटनेला संबंधित कॉन्ट्रॅक्टर दोषी आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यावर कारवाई केली जाईल. ज्या ज्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं त्या अधिकाऱ्यांच्यावरही कारवाई होईल. त्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही. 1 महिन्यापूर्वी आपण आढावा बैठक पण त्या संदर्भात घेतलेली होती आणि त्यांना सक्त सूचना दिलेल्या होत्या या रस्त्याच्या कामकाजासंदर्भात. गडकरी साहेबांनी अनेकदा बैठका घेतलेल्या होत्या पण कायद्याचा आधार घेऊन त्या अनेकदा या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळेच अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्यावर कारवाई केली जाईल.